श्री स्वामी समर्थ संत चरित्रमध्ये संत ज्ञानेश्वरांचा जन्म पैठण तालुक्यातील आपेगाव येथे 12व्या शतकात झाला. विठ्ठलपंत कुलकर्णी व रुक्मिणीबाई हे त्यांच्या आईवडिलांचे नाव. निवृत्ती, सोपानदेव व भगिनी मुक्ताबाई ही त्यांची इतर 3 भावंडे. विठ्ठलपंतांनी वैराग्याच्या आवेगात गृहस्थश्रमाचा त्याग करून संन्यास घेतला होता. पुढे गुरु आज्ञेनुसार ते पुनश्च गृहस्थाश्रमी बनले. त्यानंतर त्यांनी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई ही 4 अपत्ये झाली. संन्याशांची मुले म्हणून मुलांचा उपनयन संस्कार कुणी केला नाही. आश्रमधर्माचे उल्लंघन केल्यामुळे विठ्ठलपंतांच्या कुटुंबावर घोर सामाजिक बहिष्कार होता. शेवटी त्यांनी प्रयागला जाऊन सपत्नीक जलसमाधी घेतली. मच्छिंद्रियनाथांच्या नाथ संप्रदायातले महान योगी श्री गहिनीनाथ यांनी निवृत्तीनाथांना योग दीक्षा दिली. त्यामुळे निवृत्तीनाथांच्या प्रेरणेने ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नेवासे या गावाच्या मोहिनी राजाच्या मंदिरात प्रवचन रूपाने भगवद्गीतेवरील भावार्थबोधिनी टीका श्री ज्ञानेश्वरी सांगितली. अद्भुत रसाळपणा, अगणित दृष्टांत, गहन तत्वज्ञान, विलक्षण कवित्व व मर्मभेदक दाखले इत्यादी अपूर्व गुणांचा संगम ज्ञानेश्वरीसारख्या इतरत्र कोठेही आढळत नाही. भक्ती ज्ञानयोगाचे प्रतिपादन उत्कृष्टपणे केलेले असल्याने हा ग्रंथ समस्त वारकरी पंथांचा वेध झाला आहे. अध्यात्म विद्येतले सारे गुह्य ज्ञान ज्ञानेश्वरांनी या ग्रंथात प्रसिद्ध करून ठेवले आहे. ज्ञानेश्वरीमुळेच ज्ञानभक्ती प्रधान भागवत धर्माचा भक्कम पाया महाराष्ट्रात घातला गेला, यात तिळमात्र शंका नाही. या व्यतिरिक्त अमृतानुभव, चांगदेव पाचष्टी व हरिपाठाचे अभंग हे सर्वच ज्ञानेश्वर महाराजांचे ग्रंथ वारकरी संप्रदायास शिरोधार्थक आहेत. अवघ्या 22 वर्षाच्या आयुष्यात हे महान धर्मकार्य करून ज्ञानेश्वर महाराज कार्तिक वद्य 13 शके 1218 या पुष्पवर्णाला पुण्याजवळ आळंदी या धर्मक्षेत्री योगसमाधीस्थ झाले. आळंदी हे क्षेत्र पंढरीप्रमाणेच वारकरी संप्रदायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. संत ज्ञानदेवांनी आपल्या पुढील अभंगात अतिशय समर्पक शब्दात वर्णन केलेले आहे. ज्ञानराजा माझी योगी यांची माऊली, जैने निगमवल्ली प्रकट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. अध्यात्मविद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजाळिला. 56 भाषेंचा कैलासे गौरव, भवार्णवी नाव उभारिली. श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी, रामराज्य भुवनी सुखी नांदे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एकतरी ओवी अनुभवावी. तत्कालीन ब्राह्मण समाजाने अनंतहीन कस वागणूक या 4ही भावंडांना दिली. पैठणला असताना त्यांना शुद्धीपत्र नाकारण्यात आले. तेथेच असताना ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून तेथील धर्ममार्तंडांना वेद ऐकवले व आपल्या श्रेष्ठपणाची चुणूक दाखवून दिली. पुणतांब्याचे महान योगी संत चांगदेव जेव्हा वाघावर स्वार होऊन आले तेव्हा ज्ञानोबांनी आपले 3 भावंडे भिंतीवर बसलेले असताना भिंतीला चालण्याचा आदेश दिला. ज्ञानरायांचे संपूर्ण जीवनचरित्र म्हणजे एक महान चमत्कारच होता. ते देव अवतारी पुरुष होते हे नामदेवांनी पुढील अभंगात प्रकट केले आहे. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशले. धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य तो निधान. ज्ञानदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.